बेल्ले गावामध्ये एक चर्चेचा विषय कालपासून येतोय का बेल्हे गावाला उमेदवारी नाही. राजुरी सारख्या गावातून 2-2, 4-4 उमेदवार उभे राहतात आणि बेल्हेला उमेदवारी नाही. या विषयावरती आता माझ्या समेत बेल्हे गावचे माजी सरपंच गोठेभाऊ वाघ, काय तुमची भूमिका आहे? तुमच्या पक्षाचे नेते तर म्हणतात की ओबीसीची जागा असेल तर ती ओबीसीला दिली गेली पाहिजे. याच्यावर तुमचं मत काय? व बेल्हे गावाला तुम्ही सरपंच पद भोगलेलं आहे, मग आता झेडपीला उमेदवार का नाही किंवा तुम्ही का उभे राहत नाही? सर, पहिल्यांदा नमस्कार. विषय असा आहे का ज्या दिवशी आरक्षण डिक्लेअर झालं, झेडपीचं आरक्षण व पंचायत समितीचं आरक्षण, मी ओबीसी समाजाचे जेवढे गावामध्ये प्रमुख माणसं आहेत त्यांच्याशी सर्वांशी चर्चा केली की ओबीसी समाजाने एक व्हा आणि एक होऊन बेल्ले गावामधून किंवा वाड्या वस्तींमधून कोणताही एक उमेदवार ओबीसी समाजाचा तुम्ही द्या, हे मी सगळ्यांना भेटून सांगितलेलं आहे. आता त्यांचा कोणाचा अजून विचार विनिमय काही झालेला नाही. मी आता परत पुन्हा आव्हान करतो. काय होतं, आता बऱ्याच जणांक मराठा समाजामध्ये असन, बऱ्याच जणांक कुंभीचे दाखले, पण विषय कसा आहे, ही आरक्षित जागा असल्यानंतर आमचे नेते अजितदादा पवार व अतुल शेठ बेनके यांनी काय सांगितलं का जिथं म्हणजे याचा उमेदवार पडलाय तो उमेदवार भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि अजून पण आहे. आणि कसं होतं माहिती का, एकदा उमेदवार त्याच याचा कॅटेगरीतला भेटला तर पूर्ण आपण गाव एक बैठक करून कोणत्या दिशेने वाटचाल करायची हे ठरवता येईल ना सर. आता बेल्ले गावामध्ये तसं जर पाहायला गेलं तर मतदारसंघामध्ये 12,000 मतदार ओबीसीचं आहे आणि ज्या वेळेला आरक्षणच निघलं जातं तेच त्या मतदारांच्या टक्केवारीवरती निघलं जातं. ह्या जिल्हा परिषद गटामध्ये बेल्ला राजुरीमध्ये ओबीसीचंच आरक्षण आहे. तर याच्यावरती माजी सरपंचांचं म्हणणं आहे की गावाने एक मीटिंग घेतली पाहिजे आणि त्याच्यातून एक ओबीसीचा कॅन्डिडेट दिला पाहिजे. त्याच्या पाठीमाग समजा असं झालं सर, मी जर गावाने उमेदवार दिला, गावाने मीटिंग घेस्तोवर ओबीसी समाज हा बेल्ले गाव असू परिसर असू हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामध्ये सर्व जाती एकत्र येतात आणि सर्व गोण्या गोविंदांनी सर्व राहतात इथं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एकोप्याने एक मीटिंग घेतली आणि एक चेहरा जर काढला, भविष्यामध्ये का गाव उभं नाही राहणार मागे? आणि राहिली गोष्ट दुसरी पंचायत समितीच्या उमेदवाराची, पण त्याच्यात पण मी सांगितलं होतं का ओबीसी समाजाचाच उमेदवार तो पण पहा, दोन्ही पण ओबीसी समाजाचेच पहा. वरती नाही भेटला तर खाली तर भेटन ना, आणि खाली जर ओबीसी समाजाचा भेटला तरी चांगलेच आहे ना. त्याच्या मागे सुद्धा गाव उभं राहायला का तयारच आहे. फक्त एकी झाली, एकीचं बळ झाल्यानंतर गाव काय म्हणणार आहे, आज पहिल्यांदा कुठतरी एकी झाली गाव एकाच्या मागं 100% उभं राहील. आता तुम्ही मागाशी म्हणले का आम्ही पण इच्छुक आहे. विषय कसा होतो, ओबीसी जागेवरती माझी तर लढण्याची अजिबात इच्छा नाही. कारण की बेल्ला ग्रामपंचायतच्या टायमाला सुद्धा ओबीसी जागा होती. मला माझ्या बायकोचा दाखला काढता येऊ शकत होता, पण मी काय सांगितलं, जी जागा ओबीसीला आलेली पहिल्यांदा प्राधान्य ओबीसीचं, त्या टायमाला सुद्धा कोणी तयार झालं नाही, म्हणून आम्ही कुंभीचा उमेदवार त्या ठिकाणी दिला. आता सुद्धा मी तुम्हाला सांगतो, पंचायत समितीच्या याचा हे चालू आहे, आरक्षण ओबीसीचं पडलेलं आहे. त्याच्यामध्ये पंचायत समितीच्या ओबीसीचाच उमेदवार असावा हे सुद्धा मी सगळ्या आपले गावातले गाणातले लोक आहे म्हणजे ओबीसी सर्व त्यांना काय सांगितलं का तुम्हीच उमेदवारी घ्या. भविष्यामध्ये होणार काय सर माहिती का, कोणतंही इलेक्शन आलं का कुंभीवाला काय म्हणणार, आम्हीच प्राधान्य. असं व्हायला नको. समाजाची बांधिलकी एकत्र राहिली पाहिजे आणि ओबीसी समाजाला आता प्रतिनिधित्व करण्याची खूप मोठी संधी आलेली आहे. आम्ही 100% ओबीसी कोणताही असू, गावाचा एक उमेदवार असेल तर पूर्ण गाव त्याच्या मागे उभं राहणार आहे. आणि गावात उमेदवार आहेत. फक्त विषय काय झालाय माहितीये का, ओबीसी समाजाला प्राधान्य असल्यामुळे सर्वजण शांत आहेत. आता ओबीसी समाज काय शांत आहे मला हेच काय कळत नाही. गावात कुणबीचा उमेदवार आहे का? कुंभीचे उमेदवार खूप आहे गावात, फक्त जागा ओबीसीची असल्यामुळे थांबलेली. जागा ओबीसी मी स्वतः थांबलो, जागा ओबीसीची म्हणून मी स्वतः थांबलो, नाही तर मी सुद्धा पंचायत समिती लढलो असतो. माझी सरपंचाची भूमिका एक छान आहे बरं का प्रेक्षकावर, लक्षात घ्या. जी जागा ओबीसीला आहे त्या जागेसाठी ते थांबतायत की बा आम्ही आज थांबलेलो आहे. पण झालंय काय माहितीये का, सत्यता ही आहे का ज्या वेळेला कुणबी ओबीसी हे आता याच्यामध्ये निवडणुकीच्या आरक्षणामध्ये आलेत तर खऱ्या अर्थानं ओबीसीवरती तो एक प्रकारे अन्याय झालेला आहे असं माझं स्वतःचं मत आहे.
कारण इथून पाठीमागे आमच्या बेल्ला ग्रामपंचायतचा जर विचार केला तर ज्ञानेश्वर पोपळगट सारखा माणूस या बेल्लेगावचा सरपंच होऊन गेला, तो फक्त ओबीसीच्या दाखल्यामुळेच झाला. परंतु आता भविष्यामध्ये जसं आता या झेडपीला कोणी इच्छुक नाहीये की पंचायत समितीला कोणी इच्छुक नाहीये, याच्या पाठीमागे सरपंच फार मोठे आहे की आता राजकीय किंवा आर्थिक बळ या सगळ्या गोष्टीचा विचार करून माणूस धजावतच नाही. कारण समोरचा जर उमेदवार पाहिला तर तो इतका बलाढ्य येतो, त्याच्यामुळं ओबीसी समाजाचा तितका काही खर्चिक करण्याचा भाग नसतो, त्याच्यामुळे ओबीसी समाज पाठीमागे राहतो. परंतु बेलेगावचे माजी सरपंच गोट्याभाऊ वाघ यांनी आजही आवाहन केलंय की ज्या ओबीसी समाजातून झेडपीलाही उमेदवार उभा राहिला तरीही त्यांनी उभं राहावं, किंवा पंचायत समितीला खाली पुरुषाला जागा आहे तिथं जरी सीट आलं तरी त्यांनी उभं राहिलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. सरपंच जर समजा आता झालं हे तुमच्या आव्हानाला काही लोकांनी प्रतिसाद दिला आणि जर उमेदवारी मागितली तर कोणत्या पक्षाकडून घेतली पाहिजे? विषय आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो. आमचे नेते अतुल शेठ बेनके साहेब यांनी आम्हाला सांगितलं का तिकडं पाणी करा, ओबीसी समाजाचा कोणता उमेदवार असेल, इच्छुक उमेदवार असेल तर तुम्ही कामाला लागा. विषय कसा होता, आता इथून माग आघाड्या बेगाड्या चालू होत्या, कोणाची कुठं आघाडी होईल काय हे शाश्वत नव्हतं. पण आता थोडं थोडं चित्र स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. आता थोडं थोडं चित्र स्पष्ट होत असताना आता पण एखादा उमेदवार ओबीसीचा म्हणला का मला उभं राहायचंय तर 100% आपण जुळवाजुळव करून त्याच्या मागे पूर्ण गावाची पाठिंबा देण्याचा प्रयत्न करणारच ना सर. आणि विषय कसा होतो, आज ओबीसीनी एक होण्याची गरज आहे. सर्व ओबीसी एक झाले तर पूर्ण गाव एक होणार आहे आणि त्याच्या मागे पूर्ण गाव चालणार आहे. तर समजा आता हे तुमचं आव्हान झालं पण याला जर प्रतिसाद नाहीच आला आणि जर बेल्ल्यातून झेडपीला कॅन्डिडेट उभा नाहीच राहिला तर आता हे राजुरीतले 2 कॅन्डिडेट उभे राहणार आहेत, तर ह्या निवडणुकीकडे कसं बघता? आता काय झाले सर, अजूक पुन्हा महानगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे. आजच मतदान आहे, आजच मतदान आहे, उद्या निकाल आहे. अजूक आम्हीच म्हणजे शाश्वत नाही. अजून नक्की घड्याळन तुतारी एक आहे, मशालन धनुष्य एक आहे, त्याच्यामुळे अजून संभ्रम आहे खाली सर्वांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. आता वरच्या लेवलला काही त्या आघाड्या होतात त्याच्यावरती बरंच काही डिपेंड असतं. आता जशी जागा कशी सुटते, इथं समजा इथं घड्याळाला जागा सुटली तर 100% घड्याळा उमेदवार, इथं तुतारीला जागा सुटली तर तुतारीला उमेदवार आहे, धनुष्याला जागा सुटली असेल तर त्यांचा कोण उमेदवार असेल अजून मला काय माहित नाही. म्हणजे पंकज कनशेंचा आवाज आहे हे ऐकतोय. माशालीचं पण आता मोहन शेटची बाईट त्या दिवशी मी बघितली, तुम्हीच घेतली, त्यांच्या पण उमेदवार आहे. आता सर्वांकडे उमेदवार आहे, पण जेव्हा कधी हा गट कोणाला सुटतोय आणि कशा आघाड्या होतात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे. पण त्याच्यामध्ये आम्ही क्लिअर टायटलनी सांगितलंय ओबीसीची जागा ही ओबीसीलाच मिळावी. वरती समजा झेडपीच्याला ओबीसी भेटला नाही तरी 100% पंचायत समितीच्याला ओबीसी पुरुष हा भेटलाच पाहिजे, ओबीसी पुरुषच पाहिजे. हे मी वैयक्तिक सांगतोय. माझ्याकडे सुद्धा ओबीसीचा म्हणजे कुंभीचा दाखला आहे तरी पण मी सांगतोय. आणि ओबीसी समाजाचे जेवढे नेते असेल त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करा, का मी स्वतः त्यांची भेट घेऊन त्यांना सांगितलंय की नाही सांगितलंय, तर तुम्ही तयारी चालू करा, तुमच्यामध्ये ठरवा आणि हे इलेक्शन ओबीसी समाजाच्या कोणत्या ना कोणत्या नेत्यांनी लढवा. आतापर्यंत तर स्नेहल शेळके, स्मिता कनशे इथं 2 महिने झाले यांचे प्रचार चालू आहे, त्यांनी उमेदवारी जाहीर केला. मग आता युती आघाड्या का व्हायच्या? कसं झालंय सर, आता विषय असा आहे का धनुष्याकून पंकज कनसे यांचा प्रचार चालू झालेला आहे, 2 फेऱ्या झाल्यात. तुतारी पक्षाकडून स्नेहल शेळके यांच्या पण 2 फेऱ्या झालेल्या आहे. आता त्याच्यामध्ये वरती खासदार साहेब अमोल कोल्हे, अतुल शेठ बेनके साहेब यांची पण काहीतरी बैठका झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये हा गट तुतारीला जायचा की गाड्याला जायचा याच्यावरती चर्चा. तुतारीला जर गेला तर मग तुमची भूमिका काय? जशी आमचे नेते सांगतील तशी आमची ती भूमिका राहणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. फक्त एवढंच विषय होणार का आमची जी भूमिका आहे ही आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे का जी जागा ज्या कास्टसाठी आहे त्या कास्टसाठी द्यावा. कारण की त्या कास्टसाठी दिल्यानंतरून भविष्यामध्ये कोणतंही इलेक्शन आलं तर काय होतं माहिती का, त्या प्रभागाचा तो उमेदवार असेल तर एकोपा राहतो, गाव एक राहतं. ह्या दृष्टिकोनातून हा चाललेला प्रयत्न आहे, बाकी काही नाही. हे होते बेल्लेगावचे माजी सरपंच गोट्याभाऊ वाघ. त्यांनी भूमिका सडेतोड मांडलेली आहे. जागा ओबीसीची आहे, ओबीसीच्या सीटाने त्या ठिकाणी लढावं
अजून आघाडी, अजून त्यांच्या पक्षाचे आदेश आलेले नाही. फॉर्म अजून 16 तारखेपासून भरायला सुरुवात होणार आहे. इलेक्शन 5 फेब्रुवारीला आहे. भविष्याच्या पोटात काय दडलंय? ओबीसीचा उमेदवार उभा राहतोय की कुणबी दाखल्यावरती ओबीसी आरक्षित कोण उभं राहतंय आणि विजयाची माळ कोणत्या गळ्यात पडतंय, हा भाग आपण पुढे पाहत राहा. तोपर्यंत शिवनेरी संवाद चॅनल पाहत चला, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका. गणेश तोरे, शिवनेरी संवाद, बेल्ला.